बच्चू कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह इतर 17 मागण्यांसाठी त्यांचं आंदोलन होत आहे। स्वप्नील उमप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। स्वप्नील, नक्कीच उशारी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सोबतच अपंग असेल, विधवा महिला, निराधार आणि बेरोजगार असेल किंवा मग मच्छीमारांच्या यासह एकूण 17 मागण्यांसाठी बच्चू कडू अमरावतीच्या गुरुकुंज मोजरीमध्ये अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहे। आजचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांची भेट घेण्यासाठी आज राकेश टिकेत या ठिकाणी येणार। आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत। भाऊ, आजचा दुसरा दिवस आहे। काल तुम्ही म्हणाले की 14 तारखेनंतर आंदोलनाची दिशा बदलणार आणि अशातच आज शेतकरी नेते राकेश टिकेत आज आंदोलनाला भेट देणार। खरं तर राकेशजी इथे येत आहे, त्यांचं मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद पण देतो। निश्चितच त्यांच्या येण्यामुळं शेतकरी आणि मजुरांच्या आंदोलनाला बळ भेटेल आणि आम्ही एक नवीन दिशा पण ठरवणार आहोत। येत्या काळात कशा पद्धतीनं समोर गेलो पाहिजे, महाराष्ट्रभर हे आंदोलन गावागावात घराघरापर्यंत नेण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत। मग सांगितल्याप्रमाणे मी जे पद्धतीनं सांगतोय का आंदोलनाचे आमचे 3 उद्देश आहे। एक उद्देश तर सरकारला जागं करणं, दुसरं शेतकऱ्याचं अस्तित्व टिकवणं आणि तिसरं आम्हाला सांगायचं का आम्ही जिवंत आहोत। ह्या 3 गोष्टीसाठी आम्ही आंदोलन करतो आहे। दिव्यांग असेल, मजूर असेल, कष्टकरी जो समाज आहे किंवा कष्टकरी जे लोक आहे ते त्यांचं अस्तित्व पणाला लागलं आहे। तो कधी शेतकरी मुळातच शेतकरी नाहीसा करण्याचा जो सरकारी प्लॅन आहे, त्याचं नियोजन आहे काही पक्षांचं, त्याला आम्ही संपू देणार नाही। कारण शेतकरी हा हिंदू आहे, मुसलमान आहे, बौद्ध आहे, पण ह्या जाती धर्माच्या याच्यामध्ये त्याला मुळात तो शेतकरी न ठेवण्याचा जो सरकारचं प्लॅनिंग आहे किंवा पक्षाचं प्लॅनिंग आहे ते आम्ही हाणून पाडणार आहोत। आज अवस्था अशी झाली का शेतकरी तेली झाला, माळी झाला, पाटील झाला, बौद्ध झाला, हिंदू झाला, मुसलमान झाला, राष्ट्रवादीचा शेतकरी झाला, भाजपचा झाला, प्रहारचा झाला आणि मग भाजपचा शेतकरी असा म्हणत उद्या अशी वेळ येऊ नये किंवा 4,500 3,000 रुपये भाव भेटले सोयाबीनला, ठीक भेटले, सरकार आमचं आहे, आता काही बोंबलाची गरज नाही।